सर्वांना क्रांतिकारी जय भीम। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींना महत्त्वाची आनंदाची बातमी आपण घेऊन आलो आहोत। मी राजरत्न बलखंडे, अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्यातील सर्वंकष धोरणानुसार सन 2025-26 करिता बार्टी, टीआरटी, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थांमधून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत आता महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन 1 ऑगस्ट रोजी आलेले आहे। यासाठी आपण सम्राट न्यूजपेपरला फ्रंट पेजवरती बातमी दिली की विद्यार्थी वाट बघत आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, लवकरात लवकर या संदर्भातला कार्यक्रम आराखडा आपण जारी करावा, नाहीतर 1 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा आपण दिला होता। त्यानुसार याची तात्काळ दखल बार्टीने घेतली आहे आणि SC, ST, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असणारी ही कॉमन एंट्रन्स टेस्ट, ज्यामध्ये UPSCचं प्रशिक्षण असेल, ज्यामध्ये MPSCचं प्रशिक्षण असेल, ज्यामध्ये ग्रुप BCचं प्रशिक्षण असेल, अभियांत्रिकी सेवाबाबतचं प्रशिक्षण असेल, दंडाधिकारी JMFCचं प्रशिक्षण असेल, बँकिंग IBPSचं प्रशिक्षण असेल, तसेच पोलीस भरती, मिलिटरीज याबाबत प्रशिक्षण असेल, तसेच SSC बाबतचं पूर्व प्रशिक्षण असेल। तर या संदर्भातलं 6 महिने ते 11 महिन्यापर्यंतचं प्रशिक्षण मोफतरित्या विद्यार्थ्यांना ही एंट्रन्स एक्झाम क्रॅक केल्यानंतर मिळणार आहे। सोबतच 6,000 ते 13,000 रुपयापर्यंतचा विद्या वेतन सुद्धा विद्यार्थ्यांना प्रतिमाह मिळणार आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या बार्टीच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या लिंकवर आपला अर्ज भरावा। त्याची शेवटची तारीख सुद्धा आपल्या या स्क्रीनवरती दिलेली आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये ती अडचण मांडू शकता। त्यावर काय उपाययोजना असेल ती तात्काळ विद्यार्थी हक्क समितीमार्फत आपल्याला मदत प्रोव्हाइड केली जाईल। तसेच कुणाला जर या संदर्भातला अर्ज भरून हवा असेल तर विद्यार्थी हक्क समितीची RJ फिनिशर टेक्निकल टीम सुद्धा आपल्याला अर्ज भरून देईल। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचवा। इंस्टाग्राम, YouTube, फेसबुकच्या चॅनलला आपण जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं ही मी आपल्याला विनंती करतो। सर्वांना क्रांतिकारी पुनश्च एकदा जय भीम। धन्यवाद।